Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्यूटी रेडी झालो आहे. रचना किचन मध्ये नाहीसा थोड्याच वेळात उठणार आहे आणि स्कूलसाठी रेडी होणार आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून, बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड लिव्ह लाफिंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता रेडी आहे. आज आहे नाश्त्याला तिखट शिरा. माणसाचा टिफिन रेडी झाला आहे. माझा पण आहे. आज काय आहे टिफिनमध्ये? आज मूग डाळीची उसळ आणि छोले. ओके, चल. सनी सकाळी गेल्यानंतर नायसाला स्कूलमध्ये पाठवलं. त्याच्यानंतर मी माझ्या कामात बिझी झाली. सगळं काही माझे वॉर्डरोब वगैरे आहे ते क्लिनिंग चालू आहे. आज माझा अजेंडा ॲक्च्युली असा आहे की मला आमचं जे बेड आहे ना, त्या बेडच्या खालचं सगळं ते क्लीन करायचं आहे. म्हणजे तिथे खूप सारे असे क्लोथ्स असतील जे मला आठवत पण नाही आहेत, असे पण असतील जे खूप आधीचे पण आहेत. सो लेट्स सी ते कसं होईल, कारण नायसा आल्यानंतर ते सगळं गडबड होणार आहे. सो आत्ता वाजले आहेत 12. आईसुद्धा बाहेर गेले, त्यांचं काही काम आहे म्हणून. आणि मी आता फटाफट भात लावते. जेवण सकाळीच झालेलं, वरण आणि भात लावते. आफ्टर ट्रिप एक जे काम असतं ते मी केलेलं नाही आहे, ते म्हणजे मॅग्नेट्स लावण्याचं. सो आमचं जो मॅग्नेटचं वॉल नाही बोलता येणार, पण मॅग्नेटची जी स्पेस आहे ती आता भरत चालली आहे. मला ह्याच्यासाठी एक जागा करायची आहे छानवाली. लास्ट टाइम आम्ही जेव्हा बालीला गेलेलो तेव्हा हा वाला मी आणलेला. तुझी हालत बघा कशी झाली, त्याचा कलरच चेंज झाला मला असं वाटतंय. आणि ह्या वेळेस बालीला गेले तर किती सारे आणलेले आहेत. सो ज्या ज्या लोकेशनला आम्ही विजिट केलं त्या लोकेशनचे मॅग्नेट्स आणलेले आहेत. नायसा मॅडम आलेल्या आहेत स्कूलमधनं आणि माझा इकडचा जो पसारा आहे हा तो आता मी काय काय तुला येतं लावता? नायसाने तर कोणत्या तरी एका ड्रेसचं काढलेलं आहे, तर ती प्रत्येक ड्रेसवरती लावते. आणि आमचं जेवण वगैरे झालं आहे. सो आम्ही चाललो आहोत बाहेर, कारण आईंना एक काम आहे. सो मी आईंना तिकडे घेऊन चालले. आईंचं काम झाल्यानंतर आम्ही इमिडिएटली परत येणार. God bless you. Good girl. एकदम गुड गर्ल झाली. उठली, फ्रेश झाली है ना. आजीच्या पाया पण नॉक करायचं. यू शुड नॉक. बस माझी बाई मस्त झोप झाली ना छानपैकी. सो वाजले आहेत 9:10. इथे टी व्हीवर चालू आहे घरात गणपती आणि रूममध्ये खूप सारा मेस, कारण क्लिनिंग चालू आहे बेडच्या खालच्या स्पेसची. सगळं काही ज्या साड्या आहेत ते व्यवस्थित मी असे साडी कवरमध्ये ठेवले आहेत. साडी कवर मला कमी पडत आहेत, बट थँक गॉड हे वाला असं मोठंवालं सुद्धा आहे. सो ह्यात सगळं एकत्र. लेट्स सी कसं काय. तर वेस्टर्न क्लोथ्स ठेवेल की एक कारण खूप मोठं आहे हे, की एकदाच सगळं मला उचलता येईल. बॉक्सेस भरलेले आहेत. सो रूम खूप खूप खूप
खूप मेस आहे, सगळीकडे मेसच मेस आहे. फटाफट हे सगळं काही वाइंड अप करते. सो मी इथे माझं सगळं काही आता व्यवस्थित लावलेलं आहे, बिलकुल सुद्धा मेस नाही आहे. मला माहिती आहे कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्यात. हे मला पूर्ण जे सेक्शन आहे पूर्ण सगळं साड्यांचं आहे. पाठीमागे जे ते आहे ते नऊवारी साड्यांचं आहे. तिथे लेहंगा आहे, ते जे आहे ते आहेत म्हणजे विंटर वेअर. इथे वेस्टर्न आहे, हे सुद्धा विंटर वेअर आहे. आणि हे थोडंसं मिक्सवालं सेक्शन मी ठेवलेलं आहे. सो येस, आता नेक्स्ट टाईम जेव्हा पण काही शोधायचं असेल तर ते खूप सोपं होणार आहे, म्हणजे त्याला शोधायला लागणारच नाही. आणि फायनली मी आता हे सगळं काही प्रॉपरली लावलेलं आहे. वाजले आहेत 12. सगळं आवरता 12 वाजले. सगळं काही आता पॅक केलेलं आहे आणि फायनली आता मी उद्या ते कुरिअर करून टाकेल. खूप थकायला झालंय मला, कारण इझी नव्हतं एवढं सगळं. एक तर एवढा दिवसाचा तो पसारा कसं पण मी त्याला असं ठेवलेलं. सगळे फेस्टिवल्स गेल्यानंतर टाइमच नाही मिळाला की त्याला प्रॉपरली सगळं ठेवू. काही गोष्टी इस्त्री करून आल्या ते पण असेच पेपरमध्ये गुंडाळून ठेवलेले. आणि जेव्हा क्लीन करायला गेली तेव्हा कळलं किती सारे बॅग्स आणि किती सारे टॅग्स असेच सगळे त्या आतमध्ये पडलेले. सो फायनली ते सगळं काही क्लीन झालेलं आहे आणि आता छान वाटतंय. जेव्हा मी क्लिनिंग करत होते ना तेव्हा एकदम अचानक मला स्ट्राईक झालं की या कितीतरी साड्यांमध्ये माझे कितीतरी लुक मला जे पर्सनली आवडले आहेत ते किती छान होते. म्हणजे त्या साडीचा लुक एक वेगळाच दिसत होता. प्लस त्याच्यावरती जो लुक मी केलेला आणि प्लस त्याचे जे ब्लाऊज डिझाईन्स होते ते सुद्धा किती छान केलेले. मी विचार केला की ते तुमच्याबरोबर सुद्धा मी शेअर करते. जस्ट डिझाईन्स किंवा आयडिया जे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल, कारण आता वेडिंग सीझन स्टार्ट झालेला आहे आणि खूपदा आपल्याला असं होतं की साडी आपल्याकडे असते बट मग त्याच्यावरचा जो ब्लाऊज, आजकाल जे ब्लाऊज असतं ना ते प्लेन असतात. जर आपण काठपदरवाले घेतले तर फक्त काठ असते त्याला. पैठणीमध्ये युजली आपल्याला काही समजत नाही की एक्झॅक्टली अशा टायमाला आपण त्या ब्लाऊजवरती काय केलं जायला पाहिजे. सो एक फक्त तुम्हाला एक मी आयडिया देते. म्हणजे मी माझ्या साडीवरती जेव्हा ब्लाऊज पीस बघितलेला तेव्हा मी काय विचार करून तो ब्लाऊज पीस तसा डिझाईन करायला सांगितला. जो तुम्ही माझा आता फर्स्ट लुक इथे बघताय तो आहे गुढीपाडव्याचा. ही नुकतीच तेव्हा साडी खूप ट्रेंडिंग होती. ऑफकोर्स आता सुद्धा आहे बट तेव्हा खूप नवीन होती. चंद्रकोर साडी. मला हा कलर घ्यायचा होता. मला असं वाटलं की थोडंसं काहीतरी एक वेगळं लुक येईल आणि फायनली मग मी ती ऑर्डर केली आणि मग ती साडी आली. ब्लाऊज सिम्पल होता. काय करू असं होतं माझं. मग नंतर अचानक स्ट्राईक झालं की चंद्रकोर आहे पूर्ण साडीवरती. जर आपण चंद्रकोर एका हातावरती केलं तर किती छान वाटेल. सो मी माझ्या टेलरला सांगितलं की तू एका हातावर मला वर्क करून दे चंद्रकोरचं, पाठीमागे आपला नॉर्मल ठेव. अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो रेडी करण्यात आला. सो खूप लोकांचा असं क्वेश्चन असतं की एक्झॅक्टली मी साड्या कुठून घेते. ऑलमोस्ट लाईक 95% साड्या ह्या माझ्या बिझनेस पेजवरच्या आहेत. दुसरी साडी जी मी नेसलेली ज्ञानाच्या रावळच्या वेळेस, आणि ही जी साडी आहे ना ती मी दिवाळीत घेतलेली रंगोलीमधनं, ठाणे रंगोली आहे ना तिकडनं घेतलेली. ह्या साडीवर काय करू समजत नव्हतं. सो आय डोंट नो वाय मी ही का डिझाईन चूज केली, पण मला ते आवडलं. हाफ चंद्रकोर आणि प्लस त्याला असे थोडेसे लेस लावलेले गोल्डन कलरचे. तो जो हा सुद्धा जो लुक आहे ना तो मस्त आलेला. ह्या साडीचा लुक मला खूप आवडलेला. सो खूप लोकांनी मला विचारलेलं की ही साडी मी एक्झॅक्टली कुठून घेतली आहे. सो ही साडी
साडी ॲक्च्युली माझी नाही आहे, वैजूताई ज्यांनी माझं आवरलेलं त्या स्वतः घेऊन आलेल्या, त्याच ते हेवी ब्लाऊजसुद्धा घेऊन आलेल्या. आणि हा जो लुक होता ना तो अमेझिंग होता. म्हणजे वटपौर्णिमेच्या वेळेस मी हा लुक केलेला आणि मला एवढा हा आवडलेला ना. ही रेंटेड होती. तर ही साडी मला का आवडली, कारण खूपच सॉफ्ट होती आणि ह्याचा पण लुक खूप सुंदर येत होता. ही साडी आम्ही जेव्हा आता मद्रासला गेलेलो तेव्हा आणलेली आणि मी गणपतीत नेसलेली पूजेच्या दिवशी. सो ही 6 वारी आहे, बट त्याची 9 वारी नेसण्यात आली. ह्याच्यावरती जो ब्लाऊज होता हा सुद्धा खूप प्लेन होता, म्हणून मग मी त्याच्यावरती थ्रेड वर्क करून घेतलं मला जसं हवंय तसं. सो इकडे असं हाफ थ्रेड वर्क, म्हणजे ह्या साईडला आपल्या एका साईडला पदर येतो म्हणून हाफ साईडला हाफ थ्रेड, हातावरती थ्रेड वर्क आणि पाठीमागे थ्रेड वर्क, म्हणजे फुलांचं असं थ्रेड वर्क केलेलं, म्हणून तो जो ब्लाऊज आहे तो थोडा अजून असा भरलेला दिसतो. एक साडी ही एक खूप सिंपल साडी आहे, पण तरी सुद्धा लायलॅक कलर आहे आणि खूप सुंदर दिसतोय कलर हा. ह्याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा त्याने खूप छान शिवलेला. म्हणजे ह्याचा जो ब्लाऊज पीस होता तो ब्रोकेडमध्येच आलेला, पण त्याने जे इथे हाताला असं ती लेस लावलेली ना ती एवढी सुंदर दिसत होती ना, त्याच्यामुळे त्याचा जो साडीचा लुक आहे ना तो खूप छान वाटत होता. त्याच्यानंतर ही रेड साडी जी मी आता दिवाळीत नेसलेली, ह्याचा सुद्धा लुक खूप छान आलेला. पूर्ण एक रेड बनारसी साडी, मस्त लुक वाटत होता आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा त्याने खूप छान शिवलेला. मला जसं हवं होतं तसंच त्याने शिवलेलं. त्यानंतर जी मोस्ट फेवरेट ह्या वर्षाची जी साडी होती, जी मला पर्सनली खूप आवडली, ती म्हणजे ही गणपती फोटोशूटची. मी जेव्हा ही साडी घेतली ना तेव्हा मला एक्सपेक्टच नव्हतं की ह्याचा जो लुक आहे तो एवढा अमेझिंग येणार आहे. सर्वात आधी ह्या साडीवरती जो ब्लाऊज आलाय तो मोरवाला आलाय, म्हणजे जे पैठणीवरती मोर असतात ना त्या प्रकारचा ब्लाऊज रेडी आलेला. आणि त्या ब्लाऊजला आता मला अजून वर्क करून घ्यायचं होतं. ॲक्च्युली ही साडी मी गणपतीत नेसणार होती, बट गणपतीचं शूट अचानक ठरलं आणि मग त्या टायमाला काय नेसू असं झालं, म्हणून ही साडी मी नेसली. आणि मला नंतर असं वाटलं की हा राईट डिसिजन होता, कारण एवढं सुंदर लुक आलाय ना ह्या साडीमध्ये. ही साडी सुद्धा 6 वारी आहे. माझ्या आत्ताच्या सगळ्या साड्या 6 वाऱ्या आहेत, त्याला धोती स्टाईलमध्ये नेसण्यात आली आहे म्हणून ती 9 वारी लुक आपल्याला देते. सो तुम्ही कोणतीही 6 यार्ड साडी धोती स्टाईलमध्ये जर नेसली तर तुम्हाला एक 9 यार्डवाला लुक देऊन जाईल. युजली ब्राह्मणी स्टाईलचा तसा लुक नाही येणार, बट सहजगत्या तुम्हाला जर इमिडिएटली नेसायचे असेल ना तर तुम्ही ट्रिक यूज करू शकता. यूट्यूबवरती खूप सिम्पल वेने तुम्हाला इव्हन दाखवलं आहे की कसं तुम्ही नेसू शकता. सो तुम्ही स्वतः पण नेसू शकता. एनिवेज, सो ह्याच्यावरती जो वर्क होता ना तो पण अमेझिंग केलेला. मी त्याला फक्त की मला असं वर्क पाहिजे आणि मग मी त्याच्यावर वर्क करून घेतला. मेन म्हणजे त्याच्या पाठीमागचं जे आहे ना ते खूपच छान दिसत होतं आणि पूर्ण हातावर ना इथे त्याने असे ते फ्लावर्स केलेले, म्हणून सुंदर वाटत होतं, असं भरलेलं वाटत होतं. आणि ही जेव्हा मी साडी नेसले ना तेव्हा मला कॉम्प्लिमेंट मिळाली आहे. खूप साऱ्या साड्या मी नेसल्या आहेत पुन्हा ह्या वर्षात, पण ही माझे टॉप काही लुक होते आणि काही साडी होते जे मला आवडले आहे. मला पण बऱ्यापैकी काही आयडियाज मिळाले असेल की तुम्ही कशा प्रकारे ब्लाऊज स्टिच करू शकतात किंवा कशा प्रकारे डिझाईन करू शकतात. चला मग आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. मी खूप थकली आहे, मी अजून जेवली नाहीये. मी फटाफट जेवते आणि मग झोपते. उद्या परत सकाळी नॉर्मल रुटीन स्टार्ट होईल आणि उद्या काय असणार आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्येच समजेल. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.